बदलापुरातील एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचा अनुभव रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाला आलाय। त्याचं कारण म्हणजे सध्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढल्या आहेत। त्यामुळे महिला भुरट्या चोरांपासून दागिने वाचवण्यासाठी प्रवासादरम्यान आपले दागिने पर्स किंवा बॅगमध्ये ठेवून प्रवास करतात। मात्र हीच बॅग ते प्रवासादरम्यान वाहनात विसरून निघून जातात। त्यामुळे त्या वस्तू परत मिळतील ही शक्यता देखील कमी असते। मात्र बदलापुरातील एका प्रामाणिक रिक्षा चालकाने आपल्या रिक्षात 12 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रवाशांना प्रामाणिकपणे परत केली आहे। अजय पाटेकर असे या रिक्षा चालकाचं नाव असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। बदलापूरच्या दत्तवाडीत राहणारे वनिता पाथरे हे आपल्या कुटुंबासह मुंबईकडे लग्नासाठी निघाले होते। त्यांनी दत्तवाडी परिसरातून रिक्षाने प्रवास करून बदलापूर रेल्वे स्टेशन गाठलं। मात्र काही वेळाने त्यांना आपल्याजवळ असलेली एक बॅग रिक्षात राहिल्याचं लक्षात आलं। तोपर्यंत ती रिक्षा तिथून निघून गेली होती। चिंतेत असलेल्या पाथरे कुटुंबियांनी बदलापूर पूर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष किशोर देशमुख यांना ही घटना सांगितली। त्यावर त्यांनी तात्काळ रिक्षा चालकांना याबाबत माहिती कळवली आणि काही वेळातच या बॅगचा शोध लागला। तर अशा घटना याआधीसुद्धा घडल्या असून आमचे रिक्षाचालक प्रामाणिकपणे प्रवाशांना त्यांच्या वस्तू परत करतात अशी माहिती किशोर देशमुख यांनी दिली। पहिले रिक्षा चालकाचं माझे अभिनंदन करतो मी, कारण का आज रिक्षामध्ये 10 ते 15 सोनं मिळालेलं आहे। या रिक्षादार प्रामाणिकपणे प्रवाशांना परत केलं। जेव्हा रिक्षामध्ये दत्तवाडीतून जेव्हा रिक्षा चालकामध्ये बसले गाडी ते स्टेशनला उतरल्यानंतर त्यांना 10 ते 15 मिनिटात लक्षात आलं की आपली बॅग रिक्षामध्ये राहिली का कुठे पडली ते त्यांना सुद्धा माहित नाही। तरी पण आम्ही रिक्षा चालकाचा शोध लावण्याचा प्रयत्न 10 ते 15 मिनिटाचा शोध लावला। प्रत्येक स्टँड टू स्टँड फोन करून सागर इलमालीच्या कॉन्टॅक्टमध्ये असताना त्यांनी सगळ्यांना कॉल केले। त्याने आम्हाला फोन केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की अशी बॅग आपल्या स्टँडला कुठले आले का, तर तिथून एक आपल्या रिक्षावाल्याने कॉन्टॅक्ट केला की आपल्या रिक्षामध्ये बॅग आहे। ती आम्ही त्या रिक्षा चालकांनी स्टेशनला आणून आमचे वाहतूक शाखेचे लबडे साहेब व कारोटे साहेब यांनी यासाठी पण भरपूर प्रयत्न केले की रिक्षा चालकांनी या प्रवाशाला बॅग मिळवून देण्यासाठी साहेबांनी मोठा सहकार्य केलेलं आहे। याच्या आधी 10 ते 15 16 वेस्टच्या आपल्या बदलापूर रिक्षा रिक्षावर भीमा रिक्षावाला असून त्याच्या रिक्षा सुद्धा याच्या आधी वस्ता भेटल्या, त्या सुद्धा आम्ही त्यांना परत केलेले आहे। आज या छोट्या मोठ्या सोन्याच्या वस्तू आम्ही प्रामाणिकपणे रिक्षा चालक माझा देतो। शक्यतो रिक्षावाल्याचं नाव खराब आहे, पण शक्यतो रिक्षावाल्यांना खराब नाहीये। ही प्रत्येक गोष्टी प्रवाशाची नागरिकाची का आपली वस्तू आपण जबाबदारी आपली रिक्षा चालक पाठीमागे कुठे बघू शकत नाही। मोबाईल जर राहिला तरी तो कधी कधी सीटच्या खाली जाऊन रिक्षा पार्किंग बाहेर रोडवर केली जाते, त्याच्यामुळे रिक्षा चालकाला काही लक्षात गोष्टी येत नाही। तरी प्रवाशांना पण विनंती आहे की आपली वस्तू जेव्हा आपण गाडीत बसतो तेव्हा ती आपण स्वतः बाळगली पाहिजे, समोर ठेवून ती वस्तू कुठेतरी आपली जबाबदारीचं काम आहे। तर नागरिकांनी देखील प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेऊन प्रवास करावा असं आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक बाळू लबडे आणि वाहतूक कर्मचारी भगवान कारोटे यांनी केलं। सदरचे प्रवासी हे दत्तवाडी येथून रेल्वे स्टेशनला येत असताना त्यांच्याकडून अनावधानाने त्यांची सोन्याची बॅग आपल्या पर्स ही रिक्षामध्ये विसरून राहिले आणि ते रेल्वे स्टेशनला उतरून गेल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी त्यांच्या लक्षात आलं की आपले सोन्याचे पाकिट बॅग दागिने कुठेतरी हरवले। त्यांनी लागलीच रिक्षा युनियनचे अध्यक्ष तसेच आम्ही इथं ड्युटीला असताना आमच्या पोलिसांकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का हकीकत असे आमचे सोन्याचे दागिने एका रिक्षामध्ये राहिले। मग सदर आम्ही रिक्षाचा शोध घेतला। आमच्या रिक्षा युनियनची चांगली मदत झाली। त्यांच्या मदतीने आम्ही सदरची रिक्षा शोधली। रिक्षा चालक अजय पाटेकर यांना बोलवून सदर रिक्षा चालकाला विचारपूस केली असता सदरचे दागिने हे त्याने प्रामाणिकपणे परत केले आणि ते युनियनच्या ऑफिसमध्ये घेऊन आला आणि त्यानंतर आम्ही लागली सदरच्या प्रवाशांना सदर मौल्यवान दागिने सुमारे 10 ते 12 तोळे हे त्यांना परत केलेले आहे। प्रवाशांना आम्ही आमच्या पोलीस दलातर्फे आवाहन करतो की सर्व प्रवाशांनी आपल्या असलेल्या वस्तू एकदा इन्सिडेंट झाल्यानंतर ती वस्तू मिळेलच असं नाही। काही प्रामाणिक लोकांमुळे आपल्याला सदरचा प्रकार हा मोठा अनर्थ टाळला। त्यामुळे सर्व प्रवाशांनी स्वतःची काळजी घ्यावी।